नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही चाललो आहे फिरायला महाबळेश्वरला. छान नागबोडी वळणं, गारवा आणि हॉटेल्स, घरं, स्ट्रॉबेरीचे मळे असे भरपूर काही निसर्गरम्य असं महाबळेश्वर आहे. तिकडे आम्ही फिरायला गेलो, छान स्ट्रॉबेरीच्या मळ्यात गेलो आणि भरपूर एन्जॉय केलं. मैत्रिणीसोबत जाण्याची मजा काही औरच आहे. तुम्ही पाहू शकता, छान स्ट्रॉबेरीचे मळे आहेत आणि स्ट्रॉबेरी तोडते मी पहा खायला. तिकडची माणसं इतकी भारी आहेत का तुम्हाला स्ट्रॉबेरीच्या मळ्यात नेऊन स्ट्रॉबेरी खाऊ घालतात. आता तिकडचा निसर्ग पहा, पाणी छान असं वेढलेलं आहे डोंगराच्या भोवती आणि घनदाट झाडी, त्यामध्ये वळणाची वाट, रस्ते अगदी सुंदर आणि इतकं भारी वाटतं का तुम्ही कधीही महाबळेश्वरला गेलं तर तुम्हाला अजिबात गरम जाणवणार नाही. खरंच हिल स्टेशनच आहे. त्याचे पॉईंट आणि डोंगर, दरी, पाणी, भरपूर झाडी, आंबा, फणस आणि ही पक्षी तर पहा कशी उलटी लटकलेली आहेत. त्या पक्ष्यांचं नाव आहे वटवाघूळ. कोणताही पक्षी उलटा लटकत नाही, फक्त वटवाघूळ हाच पक्षी उलटा लटकलेला असतो. ते पाहून आम्हाला इतका वेगळंपणा वाटला तर मी त्याचा व्हिडिओच काढून घेतला. सुंदर, भारी, छान असा फोटो आलेला आहे पक्ष्यांचा. आता आम्ही असंच फिरत होतो, सगळीकडे पॉईंट पाहिले, बोटिंग करायला गेलो आणि बोटीवरती सुद्धा छान मजा केली. आता त्याच बोटिंगवरती तुम्हाला काही दृश्य दाखवणार आहे. हे पहा, सुंदर अशी भारी पाणी आहे पहा आणि तिथले हॉटेल्ससुद्धा स्ट्रॉबेरी, जाम किंवा मध हे तिकडचं प्रसिद्ध आहे महाबळेश्वरचं. आता आम्ही बोटिंग करायला चाललेलो आहे आणि त्या बोटिंगवरती आम्ही बसून छान दृश्य टिपले आहेत. इतकं भारी वाटतंय का आपण वेगळ्याच देशात आलेलो. आणि बोटिंग करताना ते पाणी इतकं स्वच्छ आहे मैत्रिणींनो, जसं गोव्याच्या समुद्रासारखं. अजिबात त्याच्यात घाण नाही, गढूळपणा नाही, छान निळसर पाणी आहे. त्यामध्ये हात बुडवायला सुद्धा भारी वाटलं. आता बोटिंग करता करता तिकडचे पहा दृश्यही मी दाखवत आहे तुम्हाला. व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणींनो, छान आहे महाबळेश्वर. तुम्हीही कधी गेलात तर छान फोटो काढा, व्हिडिओ काढा आणि मज्जा करा महाबळेश्वरला. तसंच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. स्ट्रॉबेरीचे मळे पाहूनच इतकं तोंडाला पाणी सुटतं का ताजी स्ट्रॉबेरी आपल्याला खायला मिळणार ह्याचा आनंदही भरपूर वाटतो. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रंजना किचनला लाईक करा आणि शेअर करा. आंब्याच्या बागेतसुद्धा आम्ही गेलेलो. इतकी आंबे होते तिथे का हाताने तोडावा असे आंबे होते. खूपच कैऱ्या खाल्ल्या, आंबट अशा, तोंडाला चव देणारी. आता मैत्रिणींनो, आपण पाहणार आहोत फणससुद्धा. फणससुद्धा इतके होते तिकडे का तुम्ही हाताने तोडणार असे फणस खाली लटकलेले होते. नक्कीच हा व्हिडिओ